नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण आपल्या चॅनलवरती नागपंचमी विशेष रांगोळी काढणार आहोत। तर याआधी पण आपण चॅनलवरती भरपूर नागपंचमीच्या रांगोळ्या टाकलेल्या आहेत, तसंच श्रावण विशेष पण रांगोळ्या टाकलेल्या आहेत, तर ते तुम्ही आवर्जून जाऊन चॅनलवर बघू शकतात। तर आपण सुंदर व अतिशय सोप्या अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत श्रावणच्या व नागपंचमीच्या, ते तुम्ही नक्की जाऊन बघा। तर आता या ठिकाणी मी 3 ते 3 ठिपके काढून घेतलेले आहेत। तर त्या ठिपक्यांच्या मध्ये ह्या पद्धतीने आपल्याला 2-2 अशा उभ्या आणि आडव्या रेषा काढायच्या आहेत। आता सुरुवातीला जी पहिली आडवी रेष आहे तिला आपण सुरुवातीच्या उभ्या रेषेला जोडून घ्यायचं आहे। तर बाहेरच्या बाजूने असं आपल्याला जोडून अर्धगोलाकार तयार करायचा आहे। जसं आपण त्यांना जोडलं तसंच त्यांच्या बाजूच्या रेषांना पण जोडून घेऊ। तर अशा पद्धतीने ते 2 आडव्या रेषा आपण त्या 2 उभ्या रेषांना जोडून घेतलेल्या आहे। आता उर्वरित जे ते 2 उभ्या रेषा आहेत त्यांना आपल्याला त्या बाजूच्या आडव्या रेषांना जोडून घ्यायचा आहे। जो आकार आहे तो आपल्याला मधल्या भागाने घ्यायचा आहे। आता इकडच्या ह्या 2 आडव्या रेषा या 2 उभ्या रेषांना आपल्याला जोडायचा आहे आणि आकार जो राहील तो आपला बाहेरच्या बाजूनी गोलाकार येईल। तर आता इकडे पुढे पण आपण परत बाहेरच्या बाजूनी गोलाकार काढून घेऊ। तर त्या 2 आडव्या रेषा आपल्या या 2 उभ्या रेषांना आपल्याला जोडायचं आहे। त्यानंतर त्या साईडचे जे येतात उभ्या रेषा त्या आडव्या रेषांना जोडायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला आकार तयार करायचा आहे। आता इकडे ह्या जे 2 उभ्या रेषा आहेत ते त्यांच्या बाजूचा ठिपका सोडून बाजूच्या साईडला जे 2 उभ्या रेषा आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे। तसंच ह्या साईडच्या 2 आडव्या रेषा आहेत त्यांना पण आपण त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। आता इकडे आपण बघू शकतो की 2 उभ्या रेषा आणि आडव्या रेषा राहिलेल्या आहेत, त्यांना आपण जोडून घेऊयात। आता जे सर्वात शेवटचा ठिपका आहे म्हणजे त्या ठिपक्याच्या ज्या वरती ज्या 2 आडव्या रेषा आहे त्यांना आपण एकमेकांना जोडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली नागाची जी शेपूट आहे ती तयार होते। आता फक्त जो वरचा भाग आहे तो उरलेला आहे, तर त्या 2 रेषांना जोडून मी इकडे आपण नागाचा जो तोंड आहे ते तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने नागपंचमीची रांगोळी आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।